नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आज मी आली होती माझ्या दिवाळीच्या साडीवरचं ब्लाऊज टाकण्यासाठी बुटीकमध्ये। तसे मला 2 ब्लाऊज टाकायचे होते, ते दोन्ही ब्लाऊज टाकून दिले, माप दिलं त्यांना आणि नंतर मग निघाली। तर इतके छान छान स्टॉल्स लागलेले होते। खरं तर दिवाळी आलेली आहे ते तेव्हाच कळते जेव्हा आपण बाहेर निघतो, मार्केटमध्ये फिरतो। सगळे रांगोळीचे नंतर फळ्यांचे जे पण दिवाळीचं सामान आहे, डेकोरेशनचं सामान किंवा मग दिवे, ह्या सगळ्या गोष्टींचे स्टॉल्स मस्त लागलेले होते इथे। हे सगळं बघत बघत आम्ही एका शॉपमध्ये गेलो। तिथनं मला काही डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं, ते सामान वगैरे घेतलं। दिवाळी जवळ आली ना तर एकतर बाहेरचे पण कामं खूप पुरतात, घरातले पण कामं खूप पुरतात, क्लिनिंग वगैरे ह्या त्या गोष्टींनी बिलकुल वेळ मिळत नाही। आणि कसा बसा वेळ काढून मग मी आली बाहेर। सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम असतो रांगोळी काढण्याचा। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही रांगोळ्याच बघत होते, रेडीमेड रांगोळ्या। काही मेन गेटसाठी तोरणं बघितले जे मला बिलकुलच आवडले नाहीत आणि मग दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथे पण मला काही आवडलं नाहीत ना, मग मी रांगोळ्या आणल्या। माझ्यासाठी सगळ्यात जास्त टाइम कन्झ्युमिंग गोष्ट म्हणजे रांगोळी। माझी बोंब त्यात पडत नाही आणि मला त्या दिवशी मोठी रांगोळी काढायची असते, म्हणून मग मी ह्या रांगोळ्या रेडीमेड घेऊन आली। अशा आहेत ह्या रांगोळ्या आणि आजूबाजूला दुसरं काही घेऊन आली, म्हणजे ह्या छोट्याच फक्त एक सर्कलच आहे आधी दाखवलेला आणि नंतर मग त्याच्या आजूबाजूला ठेवण्यासाठी मी आधीच ऑनलाईन मागवलेले होते। तर हे मागवलेले होते मी ऑनलाईन आणि त्यात आपले कॅन्डल्स लावतात तर ते मी याच्या साईडला ठेवणार आहे। म्हणजे त्या दिवशी तुम्ही बघूनच घ्याल दिवाळीच्या दिवशी की कशा प्रकारची मी रांगोळी करणार आहे, कशा प्रकारचं डेकोरेशन करणार आहे। आणि यावेळेला तब्येत खराब असल्यामुळे जास्त टाईम माझा त्यामध्ये गेला। त्यानंतर काही प्रमोशनल व्हिडिओज होते, ते सगळे कंप्लीट करण्यामध्ये सगळा टाईम निघून गेला आणि मला शॉपिंग करायला काही टाईमच मिळाला नाही। तर इथे मी मार्केटच्या भरोश्यावर बसत नाही, माझी ऑनलाईनच शॉपिंग असते। तर ही होती माझी आजची शॉपिंग। होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल। जर आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। चला मग बाय।